वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. द एक्विरियस इन्साइट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आजच्या द एक्विरियस रीडर्स कॉर्नरमध्ये आपल्यासोबत आहेत पत्रकार, संपादक, लेखक आणि जनसंपर्क क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व श्री नितीन फलटणकर. नितीन फलटणकर आपल्याला दुसऱ्या एका जगप्रसिद्ध पुस्तकाच्या विचारविश्वात घेऊन जाणार आहेत. ते पुस्तक म्हणजे ऑस्ट्रेलियन लेखिका रोंड्रा बर्न यांचे जगभर गाजलेले द सिक्रेट. मित्रांनो, नितीन फलटणकर यांना मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमांमध्ये 2 दशकाहून अधिक काळाचा अनुभव आहे. दिव्य मराठीमध्ये त्यांनी जवळपास 14 वर्ष निवासी संपादक म्हणून, सॅटेलाइट एडिटर, ब्युरो प्रमुख अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते प्रिसिजन कम कॅम्प शॉप्स लिमिटेड इथे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेबरोबरच साहित्य विषयातही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. कॉन्फेशन कॉल हा त्यांचा कथासंग्रह, तर नफज ए जंग ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीचा सिनियर पत्रकार दीपक पटवे यांनी करून दिलेला परिचय आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे. मित्रांनो, द सिक्रेट आपले विचार, सकारात्मक दृष्टिकोन, आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपल्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी याबद्दल हे पुस्तक नेमके काय सांगते, त्यातील विचार प्रत्यक्ष जीवनाशी कसे जोडता येतील आणि जगभरातील लाखो वाचकांना या पुस्तकाने का आकर्षित केले. चला तर मग नितीन फलटणकर यांच्याकडून जाणून घेऊया रोंड्रा बर्न यांच्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाविषयी. नमस्कार मित्रांनो, मी नितीन फलटणकर. द एक्वेरियस रीडर्स कॉर्नरमध्ये म्हणजेच एक्वेरियस वाचनकट्ट्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वात पहिले मी माझा परिचय करून देतो. मी सोलापूरला असतो. सोलापूरमध्ये एका उद्योग समूहामध्ये मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून मी काम करतो. बरेच वर्ष मी पत्रकारिता केलेली आहे. पत्रकारितेचा 20 वर्षांचा अनुभव आहे. दैनिक दिव्य मराठीमध्ये मी सोलापूरमध्ये निवासी संपादक म्हणून देखील काम केलेलं आहे आणि विविध दैनिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं मुळात वाचनाची आवड असल्यानं सातत्यानं काही ना काहीतरी वेगवेगळी पुस्तकं मी वाचत असतो. त्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर एक छान पुस्तक घेऊन आलेलो आहे. द सिक्रेट याच्या लेखिका आहेत रोंड्रा बर्न आणि एक असं प्रकाशन संस्था याची सांगता येणार नाही, कारण 2006 हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जवळपास 50हून अधिक भाषांमध्ये हे भाषांतरित झालं आणि याच्या अनेक असंख्य प्रती, करोडो प्रती आज विविध जगभरातल्या देशांमध्ये वाचल्या जातात. मुळात या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, या पुस्तकाचं खरंच एखादं गुपित आहे का मार्केटिंग आकर्षक केल्यामुळं हे पुस्तक इतके विकलं गेलं, याची उत्सुकता जेव्हा मी सर्वात पहिले हे पुस्तक वाचलं तेव्हा मला देखील होती. हे पुस्तक नेमकं काय सांगतं हा प्रश्न मलाही पडला होता. पण हे पुस्तक आपण जेव्हा पूर्ण वाचू तेव्हा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला लागतात. कारण या पुस्तकामध्ये एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न रोंड्रा बर्न यांनी केलेला आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बर्न यांच्या मते तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात आणि तशाच गोष्टींना तुम्ही आकर्षित करत जाता. जर तुम्ही सतत सकारात्मक विचार करत असाल तर यश, पैसा, आरोग्य, प्रेम, आनंद हे तुमच्याकडे येतील. आणि जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल, सतत तुम्हाला भीती वाटत असेल, चिंता वाटत असेल, तुम्ही अपयशी व्हाल असं वाटत असेल, हाच जर तुम्ही सतत विचार करत असाल तर त्या गोष्टी तुमच्याकडं आकर्षिल्या जातात, असं सांगण्याचा काहीतरी प्रयत्न रोंड्रा बर्न यांनी या पुस्तकातून केलेला आहे. अर्थात एका वाक्यात सांगायचं झालं तर तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात, हा संदेश त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून द्यायचा आहे. ह्या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं 3 गोष्टी आणि 3 महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे बर्न यांनी. पहिली गोष्ट मागा, म्हणजे विश्वाकडे स्पष्टपणे तुम्हाला जे काही हवंय ते मागा. आपल्याकडं नेमकं काय नाही याचा विचार करून ते ठरवून मागा असं सांगण्याचा प्रयत्न यात त्यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की केवळ मागून थांबू नका, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे याचा पूर्णपणे ठाम निश्चय करा आणि विश्वास ठेवा. या बाबतीत कुठलाही संशय करू नका असं बर्न यांनी सांगितलेलं आहे.
आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ती गोष्ट जर तुम्हाला मिळालीच तर मिळाल्याची जाणीव ठेवा, त्याची भावना ठेवा आणि त्याप्रती परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करा. असे 3 संदेश देण्याचा प्रयत्न या पुस्तकात बन यांनी केलेला आहे. या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे हे पुस्तक तुमचा दृष्टिकोन बदलतं. अगदी तुम्ही कितीही नैराश्यात असाल, अगदी तुम्ही कितीही नकारात्मक विचार करत असाल, तर हे पुस्तक निश्चितच तुमचं विचार बदलायला तुम्हाला मदत करतं. हे पुस्तक तुम्हाला वाचताना सतत सांगत राहतं, तक्रार करू नका कुठल्याही गोष्टीची, दोष देऊ नका कोणालाही आणि सतत सकारात्मक विचार करा, अगदी कितीही संकट तुमच्यावर ओढावली तरी. या पुस्तकाचा निश्चितच अनेकांना फायदा झालेला आहे, अनेक रिव्ह्यू यावर्षी आलेले आहे. पण जसं प्रत्येक विचारांना दुसरी बाजू असते तसंच या पुस्तकाचं देखील आहे. या पुस्तकाला देखील दुसरी बाजू आहे. माझ्या मते द सिक्रेटची सर्वात मोठी मर्यादा इथंच आहे की हे पुस्तक अनेक ठिकाणी असं आभास निर्माण करतं की फक्त विचार करा आणि बाकी सगळं जे काय आहे ते विश्व करेल. पण तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे की असं कधीही घडत नसतं. प्रत्यक्षात आयुष्य इतकं सोपं नाही. आयुष्यासाठी, यशासाठी विचार लागतात, पण त्याहून जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही करता ती मेहनत, तुम्ही करता ते कौशल्य, आत्मसात करता ते कौशल्य, तुमच्या अंगी तुम्ही बाळगता ते शिस्त आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही दाखवता ते सातत्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का नाही. सकारात्मक विचार फक्त हे सगळं मी जे काय आत्ता सांगितलं ना त्याचं इंजिन सुरू करतात आणि गाडी पुढं नेण्याचं काम मात्र तुम्हालाच करायचं असतं, ते इंधन म्हणून करायचं असतं. परत प्रश्न आला विज्ञानाचा लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळं काय होतं. याच मुद्द्यावर या पुस्तकात सर्वाधिक टीका झालेली आहे जगभरातून. लॉ ऑफ अट्रॅक्शनला सार्वत्रिक वैज्ञानिक सिद्धांत म्हणून अशी कुठलीही मान्यता मिळालेली नाही. अनेक समीक्षकांच्या मते पुस्तकातील दावे प्रेरणादायी असले तरी त्यांना ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण आपण जेव्हा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करतो ती एक गोष्ट मात्र आपल्याला मान्य करावं लागेल की हे पुस्तक आपल्याला देतं सकारात्मक विचार, आपले ध्येय स्पष्ट करण्याची ताकद, निसर्गाप्रती, लोकांप्रती, आपल्या जवळच्या निकटवर्तीयांप्रती आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं सामर्थ्य आपल्याला हे पुस्तक देतं. त्याच्यामुळे हे पुस्तक वाचताना तुम्ही निश्चित एक कालावधी ठरवून घेतला आणि त्या ठरवलेल्या कालावधीत फक्त ह्या पुस्तकात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं सामर्थ्य वाढलं आहे आणि तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण झाली आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा आणि द ॲक्वेरियस रीडर्स कॉर्नरला नक्की कळवा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या रिव्ह्यूबद्दल कळवायलाही आम्हाला विसरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.